नमस्कार. मी शरद बिरादार आपल्यापुढे पुन्हा एक वेळेस येतो आहे. आपण मागच्या तासामध्ये जागतिकीकरण या संकल्पनेचा अभ्यास करत असताना जागतिकीकरण म्हणजे काय हे पाहिलं आणि जागतिकीकरणाचे जे परिणाम आहेत त्यामध्ये आर्थिक घटकावर होणारे परिणाम याचा आपण अभ्यास करत होतो. आणि ते पाहत असताना त्यातील पहिला मुद्दा म्हणजेच भांडवलाचा मुक्त संचार या संकल्पनेचा अभ्यास केला. यासोबतच व्यापार या संकल्पनेत होणारा किंवा व्यापाराच्या संरचनेत होणारा बदल याचाही आपण अभ्यास केलेला आहे. आता जागतिकीकरणाचा आणखी एक परिणाम तो म्हणजेच बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात झालेला उदय, यालाच आपण ट्रान्सनॅशनल किंवा मल्टीनॅशनल कंपन्या असेही म्हणत असतो. 1990च्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावर सरकारी नियंत्रण होते. खाजगी उद्योगांना मर्यादित संधी उपलब्ध होत्या. म्हणजेच कोणते उद्योगधंदे स्थापन करायचे यासंबंधीचे परवाने घ्यावे लागत होते आणि परवाना घेतल्याशिवाय उद्योगधंदे स्थापन करता येत नव्हते. मग या ठिकाणी उद्योगधंदे किंवा औद्योगिक क्षेत्रावर पूर्णपणे सरकारचे नियंत्रण आपल्याला 1990पर्यंत दिसून येते. याचा परिणाम काय झाला की खाजगी उद्योगांना आपले उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी एवढ्याशा संधी उपलब्ध नव्हत्या. जागतिकीकरणाच्या युगात यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. मग जागतिकीकरणामध्ये काय झालं तर खाजगी उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. म्हणजेच काय, जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये जेव्हा देश सामील व्हायला लागले तेव्हा मुक्त व्यापार धोरणाचा अंगीकार प्रत्येक देशाला करावा लागला. आता ह्या मुक्त व्यापार धोरणाचा अंगीकार केला म्हणजेच एका देशातली गुंतवणूक दुसऱ्या देशामध्ये सहजपणे यायला लागली. मग ती गुंतवणूक आली तर त्या ठिकाणी तुमची नियंत्रणं, सरकारची जी काही अनावश्यक नियंत्रणं आहेत, लाल फितीचा कारभार आहे, यावर कुठंतरी अटकाव घालणं गरजेचं होतं आणि त्याशिवाय उद्योगधंद्याला चालना मिळणार नव्हती. आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून 1990पासून जेव्हा जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या तत्त्वाचा स्वीकार केला गेला तेव्हा खाजगी उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतं. मग या खाजगी उद्योगधंद्यामध्ये वाढ झाली, अनेक खाजगी उत्पादक संस्था निर्माण झाल्या आणि या खाजगी उत्पादक संस्था आपापल्या देशामध्ये काम करत होत्या. परंतु आता भांडवलाचा जसा मुक्त संचार एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सुरू झाला तसंच अनेक कंपन्या एकत्र आल्या. देशातील अनेक राष्ट्रातील कंपन्या एकत्र येऊन त्यांनी उद्योग स्थापन केले. अशा कंपन्यांना आपण मल्टीनॅशनल किंवा ट्रान्सनॅशनल किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणतो. मग अशा ज्या कंपन्या आहेत अशा कंपन्या यायला लागल्या. आज आपल्या देशामध्ये अनेक कंपन्या भारतामध्ये आहेत. ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय झालेला आपण पाहतो. हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रात झालेला आहे. या सर्वांचा सर्वसामान्य माणसावर काय परिणाम झाला हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. मग आता काय झालं तर कुशल आणि अकुशल किंवा अर्धकुशल कामगारांचे आज एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात स्थलांतर होताना दिसून येते. ह्या अनेक बहुराष्ट्रीय किंवा मल्टीनॅशनल, ट्रान्सनॅशनल कंपन्या आल्यामुळे त्या कंपनीमध्ये काम करणारा जो कामगार आहे, या कामगारामध्ये काही कुशल कामगार आहेत, काही अर्धकुशल कामगार आहेत. अशा कुशल आणि अर्धकुशल कामगारांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात स्थलांतर व्हायला लागलं. मग एका युनिटमध्ये काम करणारा कामगार हा दुसऱ्या युनिटमध्ये काम करायला त्याला जावं लागलं. मग एका देशातून दुसऱ्या देशामध्ये त्यांचं स्थलांतर व्हायला लागलं. हा या मल्टीनॅशनल किंवा ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा झालेला उदयामुळं झालेला बदल आपल्याला दिसून येतो. आणि याचा परिणाम काय झाला तर याचा परिणाम श्रमिकाच्या बाजारावर किंवा रोजगाराच्या बाजारावर झालेला आहे. उदाहरणार्थ काय तर बरेच कुशल आणि अर्धकुशल कामगार आज पश्चिम आशिया, अमेरिका, युरोप इत्यादी ठिकाणी काम करत आहेत. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात
रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आपल्याला दिसून येते. मग आता कोणकोणत्या क्षेत्रामध्ये संधी वाढल्या, तर विशेषतः खानपान. आता खानपानमध्ये काय, तर आपण पाहतो बर्गर, पिझ्झा, स्विगी, उबेर ईट हे सगळे आपल्या खानपानासंबंधीचे. मग या उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येते. यासोबतच आता माल डिलिव्हरी, आपल्या घरापर्यंत वस्तूंची वितरण व्यवस्था निर्माण झालेली आहे. आता हे तुम्हाला सांगितलं तर लवकर लक्षात येणार नाही, परंतु मी तुमच्यासमोर 2-4 उदाहरणं देतो. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अलिबाबा, एजिओ यासारख्या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्या तुम्हाला तुमच्या घरापर्यंत माल पोहोचवतात. याला आपण माल वितरण म्हणतो. इथं जे लोक कुरिअरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माल पुरवतात, या माल वितरण व्यवस्था यामध्येही मोठ्या प्रमाणात रोजगार झाल्याचं दिसून येतं. त्यासोबतच प्रवासी वाहतूक याही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार झाल्याचे आपल्याला दिसून येतात. आता या ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा दुसरा काय परिणाम झालेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर जेवढ्या या ट्रान्सनॅशनल कंपन्या आल्या, या कंपन्यांचं अवाढव्य स्वरूप, अफाट उत्पादन क्षमता, मोठ्या प्रमाणात झालेलं यांत्रिकीकरण आणि या सगळ्यामुळं एक अजस्त्र राक्षसाच्या पुढं एक छोटासा मनुष्य टिकाव धरू शकत नाही. त्या पद्धतीनं लहान उद्योग, छोटे दुकानदार यांच्यावर या ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं दिसून येतं. का, तर लहान उद्योगांना या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. जे उद्योग किंवा दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालविली जातात ते या स्पर्धेत टिकून आहेत. आज शहरात मोठी किराणा दुकाने किंवा मॉल्स जरी उभी राहिली असली तरी छोटे दुकानदार, भाजी किंवा फळ विक्रेते हे आज देखील ग्राहक मिळवत आहेत. याचे कारण ते आपल्या ग्राहकांना आवश्यक अशा सर्व सेवा देत आहेत. तर हे आपल्याला दिसून येतं की स्पर्धा जी आहे, एकीकडं एक वेल ऑर्गनाइज्ड, वेल सेटअप्ड अशा मॉल्स किंवा अशा मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आणि त्याच्यासमोर स्पर्धक म्हणून एक छोटा दुकानदार किंवा छोटा उद्योग आपल्याला दिसून येतो. तरीसुद्धा आज भारतातील छोटे मोठे उद्योग हे या अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत आपला टिकाव ठेवून आहेत आणि ते तग धरून आहेत. ते आपला व्यवहार चांगल्या पद्धतीनं पार पाडत असल्याचं दिसून येतं. हे आपण दररोजच्या जीवनामध्ये पाहतो आहोत. आता तिसरा जो परिणाम आहे या जागतिकीकरणाचा आर्थिक परिणामामध्ये, तो म्हणजेच शेतीच्या संदर्भात आपल्याला दिसून येतो. आज शेतकरी जो आहे, आपल्या शेतात पिकविलेला माल पूर्वी व्यापार, आडते, मध्यस्थ, दलाल यांच्या माध्यमातून हा माल विकावा लागत होता. आज काय झालेलं आहे, तर ही जी मधली दलालांची साखळी आहे ती काही अंशी दूर झालेली आहे. आणि याचा परिणाम म्हणून काय झाला, तर शेतकरी आपल्या शेतात उत्पादित झालेला माल हा मध्यस्थांशिवाय प्रत्यक्ष विकू लागलेला आहे, थेट विकू लागलेला आहे. हाही या ठिकाणी जागतिकीकरणाचा परिणाम आपल्याला दिसून येतो. या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, या कंपन्यांनी काय केलं, तर या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच नवीन तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी आणली. आणि हे नवीन तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजीच्या जोरावर त्यांनी आपला व्यापार व्यवसाय वाढविण्यासाठी सुरुवात केली. यासोबत त्यांनी भारतीय मालाला नव्या बाजारपेठा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मग आता आपल्याला भारतातला माल कोणता, तर समुद्र उत्पादने. आता समुद्र उत्पादनामध्ये काय येतं, तर समुद्रामध्ये जे काही मासे, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ समुद्री, ज्याला आपण सी फूड्स म्हणतो, ते मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतात. मग ते आहे मांस आहे, तांदूळ आहे,
मसाल्याचे पदार्थ आहेत, ताजी फळे, भाजीपाला, साखर, कॉफी, भुईमूग, काजू इत्यादी गोष्टी मोठ्या प्रमाणात भारतातून निर्यात होतात. हे या मल्टीनॅशनल किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता बहुराष्ट्रीय कंपनी ही अशी कंपनी असते जिचे एका राष्ट्रात मुख्यालय असते, परंतु ती अनेक देशात कार्यरत असते. काही भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये बजाज, डाबर, ONGC, आदित्य बिर्ला, अमूल, गोदरेज, विप्रो, ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन या बहुराष्ट्रीय कंपन्यांचाच एक प्रकार आहे. या कंपन्या कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नसतात, त्यांचे एकाच राष्ट्रात मूळ स्थान नसते. काही ट्रान्सनॅशनल कंपन्या नेस्ले, बायर, युनिलिव्हर, सिमेंट्स, जनरल इलेक्ट्रिक इत्यादी. सेवा क्षेत्र काय आहे तर 3 पारंपरिक आर्थिक क्षेत्रापैकी तिसरं क्षेत्र म्हणून सेवा क्षेत्राला ओळखलं जातं. पहिलं क्षेत्र जे आहे शेती म्हणजेच आपण याला शेती, खाणकाम, त्यासोबतच समुद्री खाद्यपदार्थ आणि हे आहे, या सर्वांना एकंदरीत आपण शेती क्षेत्रामध्ये घेतो. दुसरं आहे उद्योग क्षेत्र आणि तिसरं आहे सेवा क्षेत्र. मग तिसरं जे सेवा क्षेत्र आहे त्या सेवा क्षेत्रामध्ये खानपान, त्यानंतर हाऊसकीपिंग, सुरक्षा इत्यादी बाबींचा त्यामध्ये समावेश होतो. आता भारतामध्ये तसं पाहायला गेलं तर अनेक उद्योगधंदे पूर्वीच्या काळी सहकार तत्वावर निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येतात. आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्रामध्ये सहकार तत्वावरील साखर कारखाने, सूतगिरण्या ह्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात. तर भारताची ही जी सहकार चळवळ आहे ही बहुराष्ट्रीय आणि ट्रान्सनॅशनल कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर असू शकते का, याबद्दलही आपणाला अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण सहकार चळवळीचं तत्त्वज्ञान हे त्यातील सामील असलेल्या सभासदांचं सशक्तीकरण करणे, त्या सभासदांना वित्तीय आधार, फायनान्शियल सपोर्ट देणे हे आहे. तर खाजगी कॉर्पोरेट कंपन्या ह्या केवळ आर्थिक फायदा बघत असतात. आता याही गोष्टीचा आपणाला विचार करणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे, सहकार चळवळ ही जरी महाराष्ट्रामध्ये आपणाला विकसित झालेली दिसली तरी सहकार चळवळीमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे आणि याचा परिणाम म्हणून आज सहकार क्षेत्रामध्ये आपणाला भ्रष्टाचारानं पोखरून काढल्यामुळं अनेक सहकारी साखर कारखाने असतील किंवा सहकारी संस्था असतील ह्या बंद झाल्याचे आपणाला दिसून येते. तर या ठिकाणी ह्या सर्वांचा सांगोपांग विचार करणं आपल्याला गरजेचं आहे आणि निश्चितच तुम्ही सहकार चळवळ आणि बहुराष्ट्रीय कंपन्या याबद्दल माहिती जमा कराल. विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय लोक, भारताचं जे कृषी क्षेत्र आहे आज खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्रावर आधारित आपल्या देशाची अर्थव्यवस्था म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आमच्या देशातील बहुतांश लोकांना रोजगार शेती क्षेत्रामध्ये मिळतो. तर आपणाला या जागतिकीकरणाचा शेती क्षेत्रावर काय परिणाम झालेला आहे या संबंधीची माहिती तुम्ही तुमच्या शब्दामध्ये संकलित करा. आणि याच्यामुळं काय होतं की तुम्हाला सुद्धा नवनवीन माहिती गोळा करण्याची आवड निर्माण होईल, आपल्या ज्ञानात वाढ होईल आणि आपली यामधली जिज्ञासा वाढीस लागणार आहे. तर यासाठी आपण ही माहिती संकलित करण्याचं काम करावं. आता आपण पाहणार आहोत जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रावर काय परिणाम झालेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर मागच्या घटकामध्ये आपण जागतिकीकरणाचा आर्थिक घटकावर काय परिणाम झाला ते पाहिलं. आता राजकीय क्षेत्रावर काय परिणाम होतो ते पाहतो आहोत. तर जागतिकीकरणाच्या संदर्भात या राजकीय घटकांवर लक्ष केंद्रित करता येईल. तर पहिलं आहे लोकशाहीचं महत्त्व. 1989ची पूर्व युरोपमधील क्रांती आणि सोव्हिएत रशियाचे विघटन यांच्याकडे कम्युनिझमचा झालेला अंत अशा स्वरूपात बघितले जाते. तर 1989ला काय झालं, युरोपमध्ये क्रांती झाली आणि त्याच दरम्यान अमेरिकेला उत्तर देणारी
एक आशिया खंडातील महासत्ता म्हणून ज्या राष्ट्राकडं पाहिलं जातं ते सोव्हिएत युनियन ऑफ रशिया हे ज्याला म्हटलं जातं, त्या सोव्हिएत युनियनच्या विघटन झालं. जवळपास 15 देश नवीन निर्माण झाले आणि यामध्ये काय झालं, कम्युनिझमचा अंत झाला, म्हणजे साम्यवादाचा शेवट झाला असं म्हटलं जातं. आणि जग हे लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करायला लागलं असंही त्या ठिकाणी मानलं जातं. आता सहभागी राज्य हे नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन, ज्याला आपण जनहिताचं सरकार आणि गुड गव्हर्नन्स यासाठी सरकारची भूमिका बनायला लागली हे आपल्याला दिसून येतं. आता ह्या ज्या संकल्पना आहेत, गुड गव्हर्नन्स असेल किंवा ज्याला आपण जनता केंद्री सरकार म्हणजेच जनहिताचं सरकार, पीपल सेंट्रलाइज्ड गव्हर्मेंट, तर ह्या संकल्पनांना आता महत्त्व यायला लागलं आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये जे काही निर्णय घेतले गेले ते बहुमताने घेतले जातात हे आपल्याला दिसून येतं. सहभागी शासन व्यवस्थेत त्या पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पलीकडं जाऊन समाजातल्या सर्व घटकांचा निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये समावेश कसा करून घेतला येईल हे पाहिलं जातं. म्हणजेच पूर्वी काय होतं, सरकारने निर्णय घ्यायचा आणि तो आपल्यावर थोपवायचा, ही प्रक्रिया होती. परंतु आता गुड गव्हर्नन्समध्ये काय आहे की जनतेकडं सुद्धा काही विकासाच्या वेगवेगळ्या आयडियाज असतात आणि या आयडियाज विचारात घेऊन त्या आयडियाजवर चर्चा करून सुसंवाद साधून त्याच्यातून काहीतरी नवीन आणि चांगलं विकासात्मक मॉडेल तयार करता येईल का हे पाहिलं जातं. आणि हे जे आहे हे म्हणजेच सर्वसमावेशी धोरण या ठिकाणी मानलं गेलेलं आहे आणि जनता ही केंद्रबिंदू ठेवणं गरजेचं आहे. मग आता ही जनता केंद्रबिंदू ठेवून सरकार स्थापन करणं आणि त्यातून गुड गव्हर्नन्स म्हणजे चांगल्या शासनाची निर्मिती करणं हे याचा भाग आहे. आणि यासाठी म्हणून नागरी समाजाच्या सहभागावर भर दिला जातो आहे. आज जगातील सर्वच राष्ट्रांमध्ये जनहिताची सरकारे सत्तेत येत आहेत आणि जर सरकार जनहिताचं काम करत नसेल तर जनमत सरकारच्या विरोधी जातं, ती सत्ता हद्दपार केली जाते, त्या सत्तेला दूर केलं जातं हे आपल्याला दिसून येतं. आता राजकीय क्षेत्रामध्ये दुसरं एक महत्त्वाचा भाग म्हणजेच राज्याचे स्थान. जागतिकीकरणाच्या संदर्भात असे मानले जाते की आता राज्याचे महत्त्व जे आहे कमी होत चाललेले. सार्वभौमत्व हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. सार्वभौमत्व ही संकल्पना राज्याच्या अधिकार क्षेत्राशी जोडली गेली आहे. त्याच्याच आधारे राज्याला आपल्या अधिकार क्षेत्रात कायदे करण्याचा अधिकार असतो. या सार्वभौमत्वावर आज अंतर्गत तसेच बाह्य घटकांकडून आघात होत आहेत असे मानले जाते. म्हणजे राज्य जे आहे हे राज्य सार्वभौम असतं. सार्वभौम असतं म्हणजेच काय, राज्याचे 4 घटक असतात. कोणकोणते तर लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था आणि सार्वभौमत्व, हे 4 घटक आहेत. मग आता या 4 घटकांना एकत्र होऊन राज्य निर्माण होत असतं. मग या राज्यामध्ये सार्वभौमत्व असतं म्हणजे त्या राज्यावर अन्य कोणतीही आतली किंवा बाहेरची सत्ता ही दबाव टाकू शकत नाही, हे याचाच अर्थ असतो सार्वभौमत्व. किंवा प्रभाव पाडू शकत नाही याचा अर्थ आपण त्याला सार्वभौमत्व म्हणतो. परंतु आज काय व्हायला लागलेलं आहे की संबंधित शासनाने घेतलेला निर्णय हा मानवतेच्या दृष्टिकोनातून कितपत योग्य आहे अयोग्य आहे हे तपासून पाहिलं जातं. आणि हा निर्णय जर अमानवीय असेल तर देशांतर्गत किंवा राज्यांतर्गत लोक तर त्या निर्णयाचा विरोध करतच आहेत, पण त्यासोबत तशा घटनेचा निषेध त्या राज्याच्या बाहेरील लोकसुद्धा करत आहेत हे आपल्याला दिसून येतं. आता परवाच
अमेरिकेमध्ये जी कृष्णवर्णीय व्यक्तीची जी हत्या झाली पोलिसाच्या माध्यमातून, त्या हत्येचा निषेध जगातील अनेक राष्ट्रांनी केला. अमेरिकेतल्या तर अनेक लोकांनी त्या घटनेचा विरोध केला, निषेध केला, पण त्यासोबतच जगातील इतर राष्ट्रातील लोकांनी सुद्धा त्या घटनेचा निषेध केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच पर्यायाने त्या शासन संस्थेवर, त्या राज्यावर अंतर्गत आणि बाह्य आघात होत असल्याचे आपल्याला दिसून येतात. हे जे आघात आहेत हे सार्वभौमत्वावरचे आघात आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा विस्तार, प्रादेशिक आर्थिक संघटना. आता हे असं का व्हायला लागलं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता वसुधैव कुटुंबकम या भावनेनं आणि संपूर्ण जगालाच आज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकत्र आणण्याचं, जोडण्याचं काम केलं गेलेलं आहे. आणि याच्यामुळं जगातील कोणताही देश हा स्वावलंबी नाही आहे. प्रत्येक देशाला आपल्या गरजा भागविण्यासाठी इतर देशावर अवलंबून राहावं लागत आहे. आणि यासाठी म्हणून काय झालं, तर आंतरराष्ट्रीय कायदे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. या नुसते आंतरराष्ट्रीय कायदे निर्माण झालेले नाहीत, तर विविध प्रादेशिक आर्थिक संघटना निर्माण झाल्याचं दिसून येतात. आणि ह्या प्रादेशिक आर्थिक संघटना निर्माण झाल्या, बाजारपेठांचं जागतिकीकरण झालं, पर्यावरण आणि मानवी प्रश्न याबाबतची चिंता संपूर्ण जगामध्ये निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते. आणि ही जी सर्व बाह्य आव्हाने आहेत, हे आपल्याला आपल्या भारताचा असो किंवा जगातले अन्य कोणतेही देश असो, त्या देशाच्या सार्वभौमत्वावर आक्रमण करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर राष्ट्रीय पातळीवर काय होतंय, तर राष्ट्रीय पातळीवर सहमतीचा अभाव, त्यातून निर्माण होणारे मतभेद, वाढणारा वांशिक राष्ट्रवाद, बिगर राष्ट्रीय घटकांचे कार्य, तसेच पर्यावरण, लिंगभेद आणि मानवतावादी समस्यांना मिळालेले केंद्रस्थान, ही अंतर्गत आव्हाने सार्वभौमत्वावर आघात करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच आपण पाहिलं की देशाचं किंवा राज्याचं सार्वभौमत्व जे आहे, सार्वभौमत्व हेच त्या राज्याला, त्या देशाला जगातल्या इतर राष्ट्रांपासून वेगळं करत असतं. परंतु ह्या आधुनिक काळामध्ये बदलतं स्वरूप आणि याच्यामुळं अंतर्गत घटक आणि बाह्य घटक हे सार्वभौमत्वावर आघात करत आहेत, हे आपल्याला जागतिकीकरणाच्या परिणामामधून दिसून येतं. आता आपण पाहणार आहोत बिगर राजकीय घटक. आता हे जे बिगर राजकीय घटक आहेत, नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्त्वामुळे बिगर राजकीय घटक पुढे आले आणि त्यातून अनेक स्वयंसेवी संस्था निर्माण झाल्या आणि यांनाच आपण गैर सरकारी संस्था, नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन असेही म्हणत असतो. ह्या ज्या नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन किंवा स्वयंसेवी संस्था आहेत, या संस्थांचे महत्त्व वाढल्याचे आपल्याला दिसून येते. ह्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात भर देत असल्याचं दिसून येतं. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर या संस्था फक्त एका विशिष्ट प्रदेशापुरतं मर्यादित आपलं कार्यक्षेत्र न ठेवता संपूर्ण विश्वामध्ये ते आपलं कार्य करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या अनेक गैरशासकीय संस्था आहेत, ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. जसं की ग्रीन पीस मूव्हमेंट, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, ह्या संघटनाप्रमाणेच दहशतवादी गट या बिगर राजकीय घटकामध्ये सामील होतात. आता ॲम्नेस्टी इंटरनॅशनल आणि ग्रीन पीस ह्या ज्या संस्था आहेत, या संस्था विकासात्मक दृष्टिकोनातून किंवा नागरिकांच्या हिताचं, मानवतेच्या दृष्टिकोनातून काम करत असतात. या संघटनाप्रमाणेच काही अशासकीय संस्था आहेत, परंतु त्या दहशतवादी मार्गाचा अवलंब करत आहेत. या दहशतवादी मार्गाचा अवलंब करणारे जे काही गट आहेत, यांचाही मोठ्या प्रमाणात आपणाला मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचा आपल्याला दिसून येतो.
मग आता हे जे आहेत हे सगळे ह्या सर्वांना आपण बिगर राजकीय संघटना असे म्हणतो आणि यांचा सगळ्यांचा एकत्रित परिणाम. मग आता काही संस्था पर्यावरणासाठी, जसं की आता ग्रीन पीस मूव्हमेंट ही पर्यावरणासाठी काम करणारी संघटना आहे. मग आता ही पर्यावरणासाठी काम करणारी संघटना ही फक्त अमेरिका, इंग्लंड किंवा भारत अशा देशात काम करते का? तर ही संपूर्ण जगामध्ये वाढतं प्रदूषण आणि या प्रदूषणातून होणारा दुष्परिणाम याबाबत काम करत असते. पण यासोबतच काही दहशतवादी संघटना आहेत, जसं की अल कायदा असेल. मग आता या संघटना काय विशिष्ट एका धर्माच्या बाबत कुठंतरी अन्याय होतो, अत्याचार होतो ही भावना त्या लोकांमध्ये निर्माण करतात, धार्मिक भावना वाढीस लावतात आणि त्या पद्धतीनं लोकांना आज संपूर्ण जगामध्ये ISIS इस्लामिक स्टेट नावाची जी संघटना आहे, दहशतवादी संघटना, ही दहशतवादी संघटना हे काय करत असतात, तर विशिष्ट धर्मीय लोकांना त्यांच्या मनामध्ये इतर धर्मियांबद्दल द्वेष पसरवून त्यांच्या विरोधात भडकविण्याचं काम करत असतात. मग ह्या ज्या काही बिगर राजकीय संघटना आहेत, या बिगर राजकीय संघटनामध्ये काही हितकारी आहेत, काही अहितकारी आहेत, हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता राजकीय घटकामध्ये मानवी हक्क ही संकल्पनासुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे, ती आपणाला पाहिजे आहे. तर जागतिकीकरणाच्या युगामध्ये मानवाधिकाराचे संरक्षण एक महत्त्वाचा विषय मानलेला आहे. आता जगामधला कोणताही देश असो, मग तो विकसित असो, अविकसित किंवा विकसनशील देश असो, आणि मग तो देश कसाही असला तरी कोणत्याही देशामध्ये मानवाधिकाराबाबत फरक करण्याची गरज नाही. कारण जगाचा जर विचार केला तर तुम्हाला प्रत्येकाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे आणि हे माणूस म्हणून जगता येण्यासाठी त्या व्यक्तीला त्याचे नागरी हक्क, राजकीय हक्क यासोबतच आर्थिक विकास साधण्यासाठीची त्याला असणारी गरज, त्यासाठी काही हक्क गरजेचे असतात. मग आता हे जे हक्क आहेत हे हक्क त्या व्यक्तीला मिळणं गरजेचं आहे. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर त्याला त्याचा विकास साधण्यासाठी जे हक्क हवेसे आहेत त्या हक्कांना आपण मानवी हक्क म्हणत असतो. मग आता वैयक्तिक अधिकारापेक्षा समाज आणि कुटुंब यांचे महत्त्व अधिक आहे. उदाहरणार्थ भारतीय संविधानाने सामाजिक न्यायावर अधिक भर देऊन अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यांना प्राथमिक महत्त्व दिलेले आहे. आता भारतामध्ये काय आहे, तर भारतामध्ये अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण भारतामध्ये एकतर कमालीचं दारिद्र्य आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतं आणि लोकांच्या या किमान मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. जोपर्यंत लोकांच्या किमान मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ही जी गरीब लोक आहेत, हे गरीब लोक शोषितांचं जीवन जगणार आणि कुणीतरी त्यांचं शोषण करत राहणार. आणि हे होऊ नये यासाठी म्हणून शासनानं काय केलं, तर भारतीय संविधानामध्ये दर्शविल्याप्रमाणे, सांगितल्याप्रमाणे सामाजिक न्यायाची भूमिका पार पाडण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या पंचसूत्रीचा स्वीकार केला आणि त्याच्या माध्यमातून यांनाच प्राथमिकता दिली, यांनाच महत्त्वाचं स्थान दिलं आणि त्यातून लोकांच्या या किमान मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. आता आपण हे भारताच्या दृष्टिकोनातून पाहिलं. यासोबत असंही मानलं जातं की वितरणात्मक न्याय मिळवून देण्यासाठी लोककल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कावर जास्त भर दिला जातो. म्हणून राष्ट्रांना आपला इतिहास, संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था या आधारे मानवी हक्काबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे. थोडक्यात नागरी आणि राजकीय हक्क, स्वातंत्र्य या पाश्चात्य दृष्टिकोनाला प्रत्यक्षातील स्थानिक परिस्थितीची सांगड घालण्याची गरज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपणाला अधिक तपशिलानं समजून घेणं गरजेचं आहे. आता ह्या सर्व गोष्टी ज्या आपण पाहिलेल्या आहेत त्या समजून घेण्यासाठी आपणाला काही उदाहरणं पाहिजेत. आता भारत हा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा आणि संघटनांचा सभासद आहे. मग आता भारताने गॅट करारावर स्वाक्षरी केली. भारत हा WTOचा म्हणजेच जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य आहे. भारत संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आहे. भारत सार्क संघटनेचा सदस्य आहे. भारत ब्रिक्समध्ये आहे. भारत शांघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशनमध्ये आहे
आज भारताला अमेरिका G8 राष्ट्रामध्ये घेण्यास तयार आहे. भारत G20मध्ये आहे. भारत आसियानमध्ये आहे. हे सगळं बिमस्टेकमध्ये भारत आहे, सार्कमध्ये आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर भारत जगातल्या अनेक वेगवेगळ्या प्रादेशिक संघटनांमध्ये नेतृत्व करत असल्याचं आपल्याला दिसून येतं, सहभागी असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग हे सगळं करत असताना भारताला काय करावं लागतं? तर भारताला या सर्व संस्थांचे नियम पार पाडावे लागतात. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहतो सध्याचं ताजं उदाहरण जर आपल्याला विचारात घ्यायचं असेल तर चीनने गलवान खोऱ्यामध्ये भारतावर आक्रमण केलं. मग आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं की आपण आत्मनिर्भर बनलं पाहिजे. मग आत्मनिर्भर बनलं पाहिजे हे सांगितल्यानंतर देशातील राष्ट्रप्रेमी व्यक्तींनी चीनी वस्तू आपण वापरायच्या नाहीत असं सांगितलं. हे वापरायचं नाही असं सांगितल्यानंतर सुद्धा आपल्याच देशातील काही लोक असे म्हणतात की आम्ही कुठं जातो पिशव्या घेऊन चीनमध्ये वस्तू खरेदी करायला, सरकारच त्या वस्तू मागवतं म्हणून आम्ही खरेदी करतो. पण या ठिकाणी आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारत हा जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य आहे. भारताने गॅट करारावर स्वाक्षरी केलेली आहे. भारत हा शांघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशनचा सदस्य आहे. भारत संयुक्त राष्ट्राचा सदस्य आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला आंतरराष्ट्रीय तह करार हे जे आहेत, आंतरराष्ट्रीय संघटनाचं सभासदत्व आहे. मग या सर्वांच्या नियम अटीचं जर तुम्हाला पालन करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला सरकार म्हणून टोकाची भूमिका घेऊन चालत नाही. कारण आपणाला या आंतरराष्ट्रीय व्यापारांचं पालन करणं, मग ते व्यापार करत असताना नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. मग आता पाकिस्तानबरोबर आपले सिंधू नदीच्या पाण्याचा वाद आहे. आता हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं सिंधू नदी पाणी वाटप करार आहे. मग या करारामुळं आपणाला सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला द्यावं लागतं. त्यासोबतच बांगलादेशासोबत फराक्का पाणी वाटप करार आहे. सिंधू आणि गंगा नद्याच्या पाणी वाटपाबाबत भारताला नियमांचं पालन करावं लागतं. नियम सोडून भारताला हे काम करता येत नाही. कारण भारत जेव्हा हे नियम पालन करेल तेव्हाच भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर एक चांगली प्रतिमा निर्माण होईल. आणि भारताने जर या नियमाचं पालन नाही केलं तर भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्हता कमी होईल. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल किंवा ग्रीन पीस यासारख्या संघटना मानवी समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करून स्थानिक सरकारवर दबाव आणतात. काश्मीर संदर्भातील भारताच्या मानवी हक्काच्या भूमिकेबाबत ॲम्नेस्टीने टीका केली आहे. आता ही जी ॲम्नेस्टी इंटरनॅशनल आहे ही मानवी हक्काच्या क्षेत्रामध्ये काम करणारी संघटना आहे. ती आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत असते. मग आता ही जी संघटना आहे या संघटनेनं काय केलं तर स्थानिक प्रशासनावर दबाव आणत असतं. मग आता भारतामध्ये जम्मू काश्मीरच्या बाबत या संघटनेनं ॲम्नेस्टी इंटरनॅशनलनं भारताच्या बाबत भूमिकेबाबत टीका केली. तो ॲम्नेस्टी इंटरनॅशनलनं हे काम केल्याचं आपल्याला दिसून येतं. चेर्नोबिलच्या दुर्घटनेमुळं युरोपमध्ये रेडिएशन पसरले. या पर्यावरण संदर्भातील आपत्तींना देशाच्या सीमेअंतर्गत ठेवता येत नाही. म्हणूनच युरोपियन राष्ट्रांना आपल्या जनतेला हानी पोहोचू नये म्हणून उपाययोजना करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे लागले. आता चेर्नोबिल या ठिकाणी दुर्घटना घडली आणि त्याचं जी किरणं आहेत, रेडिएशन, किरणोत्सर्ग हे पसरलं आणि पर्यावरणाच्या जे काही वेगवेगळे संकट किंवा आपत्ती येणार हे काही विशिष्ट देशापुरतं मर्यादित राहील का? राहणार नाही. आणि आपण युरोप खंडाचं जर भौगोलिक स्थान पाहिलं आणि युरोप खंडातील जर देश पाहिले तर ते देश एकमेकाला लगत आहेत. त्यामुळे एका देशात घडलेल्या घटनेचे परिणाम त्या देशापुरतेच मर्यादित राहतील असे आपल्याला सांगता येणार नाही. आणि त्याच्यामुळे युरोपातील इतर राष्ट्रांमधील नागरिकांना सुद्धा त्याची हानी मोठ्या प्रमाणात पोहोचणार आहे. म्हणून त्या ठिकाणी सर्व युरोपातील राष्ट्रांनी, बहुतांश युरोपातील राष्ट्रांनी
उपाययोजना करण्यासाठी आणि एकमेकांना सहकार्य करण्यासाठी एकत्र आल्याचं आपल्याला दिसून येतं. आता मोठ्या धरणाबाबत विरोध करण्यासाठी अनेक आंदोलनं झाली. जसं आपल्या भारतामध्ये जर विचार केला तर नर्मदा नदीवर सरदार सरोवर आहे. या सरदार सरोवरामध्ये नर्मदा बचाव आंदोलन झालं. या आंदोलनाने जागतिक बँकेची मदत घेऊन हे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा नेल्याचं आपल्याला दिसून येतं. जैतापूर, कुडनकुलम येथील आण्विक प्रकल्पांना सुद्धा विरोध केला जात आहे. या प्रकल्पांना योग्य त्या परवानग्या मिळूनही काही राजकीय पक्ष आणि काही बिगर राजकीय संघटना या प्रकल्पांना विरोध करत असल्याचे आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्रामध्ये नाणार या प्रकल्पाला सरकारने परवानगी दिली, परंतु शिवसेनेचा मात्र या नाणारला विरोध आहे. यासोबतच कोकणातील मासेमार संघटना यांचाही नाणारला विरोध आहे. मग अशा प्रकारे ह्या ज्या संघटना आहेत याच्यावर परिणाम करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे समोर आपल्यासमोर चित्र दिसतं आहे ते कुडनकुलम आण्विक प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनाचं हे चित्र आहे. हे आपल्यासमोर एक बोलकं चित्र आपल्याला दिसून येतं. तर या चित्रामध्ये हे जे लोक आहेत या आंदोलनात सहभागी होऊन विरोध करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हे जे दुसरं चित्र आहे आपल्यासमोर, तर चेर्नोबिल आण्विक प्रकल्प अपघातानंतरचं त्याचं चित्र आपल्याला हे दिसून येतं. तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर या घटनांची दखल मोठ्या प्रमाणात घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला एक काम करायचं आहे की जेवढ्या काही बिगर राजकीय संघटना आहेत किंवा घटक आहेत यांनी देशाच्या किंवा राज्याच्या सार्वभौमत्वाला कधी आणि कोणत्या प्रकरणामध्ये आव्हान दिलेलं आहे याबाबतची माहिती संकलित करायची आहे. हे म्हणजे आपल्या ज्ञानात यातून अधिक भर पडते आणि भविष्यामध्ये तुम्हाला संशोधनासाठी सुद्धा या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. आतापर्यंत आपण जी सर्व माहिती पाहिलेली आहे याच्यामध्ये आपणाला राज्याच्या सार्वभौमत्वाला अनेक ठिकाणी आव्हान दिले गेल्याचं आपल्या ऐकिवात आहे. राज्याच्या अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाच्या आव्हानाची जी उदाहरणे आहेत आणि आपणाला यातून असं दिसून येतं की राज्याचे कार्य आता कमी होत चालले आहे हेही आपणाला दिसून येतं. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे आर्थिक क्षेत्रात आणि अंतर्गत आणि बाह्य आव्हानामुळे राजकीय क्षेत्रात राज्याची भूमिका हळूहळू कमी होत चालल्याचे आपल्याला दिसून येतं. आता हे असं का होतं आहे, तर पूर्वी पहा अनेक उद्योग हे सरकारच्या मालकीचे होते, शासनाच्या मालकीचे होते आणि अनेक उद्योग सरकारच्या आणि शासनाच्या मालकीचे असल्यामुळे त्या उद्योगधंद्याचं नियोजन व्यवस्थापन करण्याचं काम हे सरकारकडं होतं आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून त्या उद्योगधंद्याच्या विकासासाठी त्या उद्योगधंद्यासाठी सरकारला धोरणं राबवावी लागत होती, त्यासंबंधी कायदे करावे लागत होते. आज त्यातील बहुतांश उद्योगाचं खाजगीकरण झालेलं आहे, त्यामुळं त्या उद्योगाबाबतचे निर्णय घेणे ही कामं सरकारच्या आता हातात राहिलेली नाही आहेत, म्हणजेच सरकारचं ते काम कमी झालेलं आहे. मग आता दुसरं काय झालं, तर सरकारला जेव्हा या आंतरराष्ट्रीय करार वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था त्यासोबतच देशांतर्गत काम करणाऱ्या बिगर राजकीय संस्था यांच्यामुळे सरकारला अंतर्गत आणि बाह्य आव्हानं निर्माण झाली आणि त्यामुळं सरकारची जी भूमिका आहे ती सरकारची भूमिकासुद्धा हळूहळू कमी होत चालल्याचं आपल्याला दिसून येतं. तर जागतिकीकरणाच्या युगात राज्याला किती महत्त्व आहे, राज्य ही संकल्पना आज देखील महत्त्वाची आहे का, जनकल्याण आणि विकासाच्या कार्यातून राज्यव्यवस्था आता माघार घेत आहे का. आपण राज्याच्या मुख्य घटकांकडे बघूया. भूप्रदेश, सार्वभौम शासन आणि जनता हे घटक आहेत. तुम्हाला मी सांगितलं तर लोकसंख्या, भूप्रदेश, सार्वभौमत्व आणि शासन हे राज्याचे 4 घटक आहेत. आज राज्याचा भूप्रदेश अबाधित आहे
आपण आज देखील राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकात्मतेविषयी बोलतो. सार्वभौम शासन ही संकल्पना देखील अस्तित्वात आहे. आंतरराष्ट्रीय करारांच्या जबाबदाऱ्यामुळे राज्याची सत्ता कमी झाली असेल, परंतु राज्याचे अधिकार आज देखील मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असल्याचे आपल्याला दिसून येते आणि ते नाकारता येत नाहीत. वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाच्या हक्काच्या आधारे नवीन राज्यांची निर्मिती होत आहे. आपण आधीच्या प्रकरणात बघितल्याप्रमाणे त्यातून राज्यांचा ऱ्हास होताना दिसत नाही, तर नवीन राज्य निर्माण होत असल्याचे आपल्याला दिसून आलं. जसं की आपण रशियाचं विघटन पाहिलं, त्या ठिकाणी कुठंतरी वंशवादाचा आपल्याला परिणाम त्या ठिकाणी दिसून आलेला आहे. मग हे जे आहे की राज्याचं अस्तित्व अजूनही कोणी नाकारत नाही. जरी जागतिकीकरणाची प्रक्रिया वाढली, यामध्ये अखिल मानवजात आणि वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेचा विचार केला गेला, तरीसुद्धा राज्याचं अस्तित्व आणि राज्याचं महत्त्व हे कोणीही नाकारत नाही. राज्य संपुष्टात येतील हेही शक्य नाही, कारण नव्याने वांशिक राष्ट्रवादाची संकल्पना वाढीस येत आहे आणि नवीन राज्य अस्तित्वात येत असल्याचे आपल्याला दिसून येते. मागच्या प्रकरणात आपण त्यासंबंधी माहिती घेतलेली आहेच. जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतील अशा राज्याच्या विधानमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था आणि नोकरशाहीसारख्या सक्षम राजकीय संस्था आहेत. तर जागतिकीकरणाची जी काही आव्हानं आहेत, ती आव्हानं पेलण्याची ताकद संबंधित राज्याच्या कायदेमंडळामध्ये आहे, कार्यकारी मंडळामध्ये आहे, न्यायव्यवस्थेमध्ये आहे आणि त्यासोबतच त्या राज्याचा नोकरशाह, ज्याला आपण ब्युरोक्रॉसी म्हणतो, ह्या संस्था सक्षम स्वरूपात काम करत आहेत आणि या संस्थात राज्याच्या मूलभूत मूल्यांचं रक्षण करत आहेत. सामाजिक सुरक्षा देण्याची व्यवस्था आणि ते राखण्याचं कामसुद्धा या संस्था करत आहेत. यासोबतच या संस्था आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम करत आहेत. सार्वभौमत्वाच्या संदर्भात शंका असल्या तरी देखील राज्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी सर्वात महत्त्वाची संस्था आहे, हेही आपणाला नाकारता येणार नाही. म्हणूनच जागतिक नागरी समाजाचे वाढते महत्त्व, वाढता आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्त आणि भांडवलाचा मुक्त संचार यामुळे राज्याचे महत्त्व कमी होणार आहे असं मानणं हे चुकीचं ठरेल. कारण जागतिक नागरिकत्वाची संकल्पना आली, आंतरराष्ट्रीय व्यापार आले, भांडवलाचा मुक्त संचार झाला, हे सर्व जरी काही घडलं तरीसुद्धा राज्याचं आपलं एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे आणि ते स्थान कदापिही डळमळीत होणार नाही. आणि जरी कोणाला वाटलं की राज्य ही संकल्पना कालबाह्य ठरेल, परंतु आजच्या काळात तरी राज्य ही संकल्पना कालबाह्य ठरेल म्हणणं पूर्णपणे चुकीचं वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण इथंच थांबूया, नंतर भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.